नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे VRM स्टुडिओमध्ये. आणि आज मी आपल्या सर्वांना घेऊन आलो आहे खरोसा, जिल्हा लातूर येथे. हे ठिकाण जे आहे ते लातूरवरून औसा आणि औसावरून अगदी 20 किलोमीटर अंतरावर असणारं हे खरोसा हे ठिकाण आहे. खरोसामध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे दोन ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. सर्वप्रथम श्री रेणुका मातेचं मंदिर आहे. म्हणजे असं ना काही नाही की हे नवीन बांधलेलं मंदिर, हे पुरातन असं मंदिर आहे. त्याबरोबरच खरोसा लेणी या देखील अतिशय प्रसिद्ध अशा खरोसा लेण्या आहेत. 5 ते 6 लेण्या या ठिकाणी आहेत आणि त्याही अगदी तोडीस तोड, म्हणजे आपण अजिंठा, वेरूळ या ठिकाणी जशा लेण्या आहेत अगदी त्याप्रमाणेच असणाऱ्या ह्या लेण्या आहेत. आणि हे पाहू शकता, हे आईचं जे मंदिर आहे हे जुनं मंदिर आहे, म्हणजे दगडी बांधकाम आहे, पाहू शकता तुम्ही. त्याबरोबरच जीर्णोद्धार केल्यानंतर जे गावकऱ्यांनी मंदिर बांधलं ते देखील या ठिकाणी आपण पाहू शकता. तसंच हे आहेत, या दीपमाळा आहेत आणि हे बाहेरचं भिंतीचं जे बांधकाम आहे ते जुनं आहे. विविध देवतांचं म्हणजे आजूबाजूला विविध देवतांचं दर्शन करून आपण आईच्या मुख्य गाभाऱ्याकडे जाणार आहोत. आणि हे आहे, हे बघा, आईच्या गाभाऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत. आणि अतिशय सुंदर आणि सुबक असणारी ही आईची स्वयंभू मूर्ती आहे. आणि अतिशय खरोखर एक मनाला शांतता देणारा हा सारा परिसर आहे. निसर्ग व निसर्गाबरोबरच आध्यात्मिक शांतता किंवा मनाची जी एकाग्रता आहे ती कशी मिळवायला पाहिजे या ठिकाणी आल्यानंतर समजलं. अतिशय शांत असा परिसर आहे, म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट व आध्यात्मिक शांततेचा एक अनुभूती या व्यतिरिक्त इतर कुठलाही आवाज तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. म्हणजे एका उंच डोंगरावर असणार हे आईचं हे ठिकाण आहे. आणि अतिशय प्रसन्न असं सारं वातावरण आहे. खरोखरच मनाला अतिशय आनंद झाला की या ठिकाणी आपण आज आलोत आणि आईचं छान असं दर्शन आपण आज घेतलेलं आहे. आणि आईचं दर्शन करून थोड्या पुढे गेल्यानंतर आई खोकलाई व आई खरजुली या दोन देवतांचंही, म्हणजे ह्या जुन्या गावातील देवता आहेत. म्हणजे तुम्हाला स्किन डिसीज असतील किंवा खोकला येत असेल तर ह्या देवतांचं दर्शन केल्यानंतर तो बरा होतो, अशी गावकऱ्यांची पूर्वापूर चाललेली एक म्हणजे माहिती अशी आपल्याला गावकऱ्यांनी दिली. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.